मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये ह्या चुका तुम्ही करू नका, नाहीतर तुमच्या देखील खिशाला मोठा भुर्दंडा पडू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बरेचसे लोक चुकून ह्या गोष्टी करून जातो आणि अशा वेळेला मग खिशाला खूप जास्त खर्च येतो. कुठली गोष्ट आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो खूप जास्त ऊन असतं, गाडी तापलेली असते आणि त्याच्यासोबतच आपली विंडस्क्रीन देखील तापलेली असते आणि त्याच्यावरतीच असतात हे आपले वायपर्स. हे अगोदरच ही तापलेली आहे, ऊन आहे आणि त्यातच हा आपला रबर जो आहे तो चिटकलेला असतो ह्या विंडस्क्रीनवरती. त्याच्यामुळे हे रबर जे आहे वायपरचे पटकन हार्ड होतात. मग उन्हाळ्यानंतर काय होतं, पावसाळा येतो, तर अशा वेळेला ते योग्य प्रकारे काम करत नाहीत, स्किप करून काम करतात, आवाज येतो. मग अशा वेळेला ते रिप्लेस करावे लागतात. मग अशा वेळी 500 ते 1000 रुपयाचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे जर कधी उन्हामध्ये गाडी पार्क करते तर त्याला तुमचे वायपर जे आहेत ते थोडे असे वर करून ठेवा, जेणेकरून या हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन जे आहेत ते हा डॅमेज होणार नाही. इकडनं उष्णतेचा एवढा परिणाम जो आहे तो ह्यांच्यावरती होणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची टीप जी आहे ती म्हणजे आहे ही पाण्याच्या बॉटलबाबत. आता गरमीचे दिवस आहेत, लॉंग ट्रिपवर जातो, गाडीमध्ये पाण्याची बॉटल घेतो मस्त थंडवाली, आणि उन्हामध्ये सुखी धूळ असते अशी, आणि सुखी धूळ ही सारखी विंडशील्ड वरती जी आहे ती उडत असते. तर विंडशील्ड वरती उडत असते तर आपण काय विचार करतो, चल बाबा मस्त पाणी घेतलेलं आहे तर ह्या थंड पाण्याच्या बॉटलनी जी आहे ती विंडस्क्रीन स्वच्छ करूया. तर अशा वेळेला विंडस्क्रीन क्रॅक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, जर खूप जास्त ऊन आहे तर. माझ्या एका मित्रासोबत तसंच झालेलं होतं. विंडशील्ड क्रॅक कधी होईल, जेव्हा खूप जास्त विंडशील्ड तापलेली आहे आणि त्याच्यासोबतच पाणी जो आहे तो खूप जास्त थंड आहे, आणि ह्याच्या दोघांच्या टेम्परेचरमध्ये जर खूप जास्त डिफरन्स आला तर अशा वेळेला ह्याला क्रॅक होण्याचे चान्सेस वाढून जातात, कारण की ही एक्सपांड झालेली असते उन्हामुळे, आणि तुम्ही सडनली पाणी टाकता थंड, मग ह्याच्यावरती जे ते रिएक्शन होऊन जे ते क्रॅकिंगचे चान्सेस असतात. माझ्या मित्राची एक सोनेट गाडी होती, त्यांनी असंच केलं, रस्त्यामध्ये खूप थंड पाणी चुकून वापरलं आणि मग ती विंडस्क्रीन चेंज करावी लागली. वापरायचं असेल आपले हे वॉशर फ्लुइड तेच वापरा, कारण की इंजिन जवळ त्याचं बॉटल असते आणि तो पाणी जे तो वॉर्म असतो, गरम असतो, त्याच्याने काही होत नाही. असे हे थंड पाण्याची बॉटल विंडस्क्रीन साफ करण्यासाठी अजिबात वापरू नका. आणि पुढील मित्रांनो चूक आहे की बरेचसे लोक बोलतात कॉन्क्रीट रोडवरती मला चालायचं आहे, तर अशा वेळेला टायर जे ते हीट होतात आणि ह्याच्यातील हवा जी आहे ती वाढायला लागते. तर मग अशा वेळेला ह्याचे टायरमधील हवा जे ते कमी करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोक ड्रायव्हिंग करत असतात. 1-2 PSI कमी कराल त्याने काही फरक पडणार नाही, परंतु जर जास्त त्यापेक्षा कमी कराल तर अशा वेळेला टायर ब्रस्टिंगचे चान्सेस हे खूप जास्त वाढतील. टायर ब्रस्ट हा फक्त हीट झाल्यामुळेच होत नाही, त्याचे बरेचसे रिझन असतात. जसं की एक रिझन आहे हीट झाल्यामुळे, खूप ओव्हर हीट झाल्यामुळे होतं, आणि दुसरं रिझन आहे की अंडर इन्फ्लेटेड टायर सतत कंटिन्युअस चालवल्यामुळे होतात. अंडर इन्फ्लेटेड टायर झाली की आपली ही वॉल जी आहे ती नरम होते. मग अशा वेळेला जेव्हा खड्ड्यात गाडी आढळते किंवा एखादा खिळा गेला तर ही जी वॉल नरम झालेली आहे, मग ते खिळा आरामात त्यामध्ये घुसतो, वॉल जी आहे ती आरामात फुटण्याचे चान्सेस असतात. किंवा अंडर इन्फ्लेटेड टायर असेल तर ह्या दोन फक्त कोपऱ्यांवरती जे आहेत ते टायर लोड पडतो, आणि हे जास्त घर्षण होऊन होऊन टायर फाटण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. तुम्ही ह्याच्यामध्ये नायट्रोजन टाका किंवा नॉर्मल एअर टाका, परंतु टायर प्रेशर हा नेहमी योग्य ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता